नमस्कार. छायाज केकमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. तर फ्रेंड्स, चतुर्थी आहे आणि अनंत चतुर्दशीच्या दिवशी हा केक मी बनवलेला होता. तर फ्रेंड्स, मी बनवलेला आहे मोदक थीम केक. सुंदर असा केक बनवलेला आहे. तुम्ही नक्कीच बघू शकता. इथे मी 4 इंचाच्या टीनमध्ये आपला बेस बेक करून घेतलेला आहे. हा अर्धा किलोचा बेस आहे. 200 ग्रॅम प्रीमिक्स घेऊन मी व्यवस्थित बेस बेक करून घेतलेला आहे. फ्लेवर आहे पायनॅपल. पायनॅपल फ्लेवरचा केक बनवतो आहे आपण आणि तो देखील मोदक थीममध्ये. हा केक मला मंदिरात द्यायचा होता, त्यामुळे मी पटापट त्याची आयसिंग करून घेतलेली आहे. फिलिंग करून घेतलेली आहे. इथे बघा, मी पहिला बेस घेतलेला आहे. व्यवस्थित पूर्ण बेस काढून त्याची कटिंग करून घेतलेली आहे. जो पहिला खालचा बेस होता तो घेतलेला आहे. तो शुगर सिरपनी व्यवस्थित सोक करून त्याच्यावर क्रीम लावून घेतलेला आहे आणि पायनॅपल क्रश लावून व्यवस्थित दुसरा लेयर ठेवलेला आहे. दुसरा लेयर देखील आपल्याला व्यवस्थित शुगर सिरपनी सोक करून पूर्ण लेयरिंग करून घ्यायची आहे. व्यवस्थित फिलिंग करून इथे बघा, आता जो आपला शेप आहे मोदकाचा तसा देण्यासाठी मी थोडे बेस कमी आकाराचे कापून घेत आहे. म्हणजे आपल्याला पूर्ण असा डोंग शेप हवा आहे वरती, म्हणून मी वरती निमुळता आकार बनवून घेत आहे. इथे बघा, जो उरलेला भाग आहे आपला तो देखील मी वरती लावलेला आहे बेसचा आणि व्यवस्थित आपल्याला पूर्ण आपला जो बेस आहे त्याला व्यवस्थित मोदकाचा आकार देऊन घ्यायचा आहे. आता पूर्ण बेस आहे आपला पूर्ण व्यवस्थित फिलिंग करून झालेला आहे. आता वरती फक्त आपल्याला क्रम कोटिंग करून घ्यायची आहे. पूर्ण केक व्यवस्थित क्रम कोट करून जी खालची साईड आहे आपल्याला थोडा खालून देखील डोंग शेप द्यायचा आहे, म्हणून मी खालच्या साईडने थोडा जो आपला स्पंज आहे केक स्पंज तो कट करून घेणार आहे, जेणेकरून जास्त क्रम्स येणार नाही आणि आपल्या केकला व्यवस्थित मोदकाचा आकार येईल. त्या पद्धतीने खालून देखील मी व्यवस्थित क्रीमने क्रम कोट करून घेणार आहे. क्रम कोट केल्याने काय होतं, जे क्रम्स असतात ना केकचे ते आपल्या क्रीममध्ये येत नाही आणि पूर्ण केकची जी आयसिंग करतो ना आपण त्याच्यामध्ये देखील ते येत नाही, म्हणून मी व्यवस्थित क्रम कोट करून घेतलेला आहे. आता वरून बघा, इथे आपल्याला थोडं जास्त क्रीम लावून घ्यायचं आहे. आता मी क्रीम घेतलेला आहे ते पूर्ण केकवर अप्लाय करून घेणार आहे. व्यवस्थित हळूहळू पॅलेट नाईफने पूर्ण केकला व्यवस्थित अप्लाय करून मग आपण फिनिशिंग करणार आहोत. आता बघा फ्रेंड्स, इथे ना मी थोडं जास्त क्रीम लावून घेतलेलं आहे. तुम्हाला प्रश्न पडलेला असेल की एवढं क्रीम कसं काय लावलेलं? पण काय होतं, आपण जेव्हा केकची आयसिंग करतो ना, कमी क्रीम लावलं ना तर आपल्याला आयसिंग व्यवस्थित जमत नाही. थोडं जास्त क्रीम लावलं ना तर आयसिंग व्यवस्थित जमते आणि जो आपला केक आहे त्याच्यातले जे क्रम्स असतात ते देखील बाहेर येत नाही. म्हणून जरा क्रीम आहे ना जास्त लावा आणि जेव्हा आपण फिनिशिंग करतो ना तेव्हा ती क्रीम आपोआपच फिनिशिंग करता करता बाहेर येतं. तेवढं क्रीम निघून जातं. इथे बघा, मी प्ले कार्ड घेतलेला आहे आणि प्ले कार्डच्या साहाय्याने व्यवस्थित आयसिंग करून घेतलेली आहे. आता इथे व्हाईट कसा काय ठेवायचा, मोदक आहे म्हटल्यावर येलो कलर आलाच पाहिजे. म्हणून मग इथे बघा, मी डायरेक्टली फूड कलर आहे आपला, हा लिक्विड फूड कलर आहे तो मी डायरेक्टली केकवर टाकलेला आहे आणि पूर्ण असं प्ले कार्डच्या साहाय्याने पूर्ण केकवर पसरवून घेतलेला आहे. इथे बघू शकता तुम्ही, अशा पद्धतीने व्यवस्थित पसरवून घ्यायचं आहे. आता इथे बघा, आपल्याला जे मार्केटमधून आपण हे आणतो ना स्क्रॅपर, जे प्लास्टिक स्क्रॅपर असतात ना त्याच्यासोबत अशा पद्धतीचे स्क्रॅपर भेटतात. तर मी त्याच्यातलंच एक स्क्रॅपर यूज केलेला आहे. पण इथे बघा, मी मोदकला वेगळा शेप देण्याचा प्रयत्न केलेला आहे. अशा पद्धतीने मी शेप देऊन घेतलेला आहे. पण मला हा शेप काही आवडलेला नाही. तो काही मोदकासारखा दिसत नव्हता, म्हणून मी तो परत मिटवून टाकलेला आहे, पुसून टाकलेला आहे आणि परत मी प्ले कार्डच्या साहाय्याने पूर्ण क्रीम व्यवस्थित एकजीव करून घेतलं केकवरचं आणि जी डिझाईन होती ती मिटवून काढलेली आहे. इथे बघू शकता तुम्ही. परत मी दुसऱ्या पद्धतीने डिझाईन काढण्याचा प्रयत्न केलेला आहे. मोदक सिंपलच बनवलेला आहे. पण स्ट्रक्चर कसं दिसतं मोदकावरचं ते एक डेमो बघितलेला आहे मी करून, पण ते काही व्यवस्थित दिसत नव्हतं, म्हणून मी बघा अशा पद्धतीने 1-1, 1.5 इंचावर अशा लाईन्स देऊन घेतलेल्या आहेत खालून वरपर्यंत. आता छान वाटतंय, मोदकाचा आकार वाटतोय आणि मोदक दिसतोय आपला, म्हणून अशा पद्धतीने मी असं स्ट्रक्चर बनवलं. पण जरा हे विरळ होतं माझ्यासाठी, विरळ दिसत होतं, म्हणून इथे बघा मी परत थोडं दाटसर करण्यासाठी मध्ये देखील लाईन्स देऊन घेतलेल्या आहे, म्हणजे आपला छान सुंदर असा मोदक तयार होईल म्हणून. इथे बघू शकता तुम्ही,
पूर्ण व्यवस्थित मधून देखील मी पूर्ण मोदकाला व्यवस्थित लाईन देऊन घेतलेल्या आहेत आणि सुंदर असा मोदक केक आपला रेडी झालेला आहे. आणि तुम्ही आकार बघू शकता मोदकाचा परफेक्ट आलेला आहे. आता इथे बघा आपला केक पूर्णपणे रेडी झालेला आहे. आता आपण थोडी गार्निशिंग करून घेऊयात. इथे मी केशरच्या काड्या घेतलेल्या आहेत थोड्याशा आणि पूर्ण केकवर थोड्या थोड्या अंतरावर टाकून घेणार आहे आणि वाटला पाहिजे आपला मोदक केक आहे म्हणून मी केसरच्या काड्या थोड्या टाकून घेतलेल्या आहेत आणि त्याच्यावर थोडा फूड कलर देखील टाकलेला आहे मी, जेणेकरून आपल्या केशर जे येलो कलर आला पाहिजे म्हणून असा थोडा फूड कलर टाकून घेतलेला आहे. बघा इथे लिक्विड कलर आहे आणि सुंदर असा मोदक केक तुम्हाला कसा वाटला मला कमेंट्स करून नक्की सांगा. आणि असे छान छान व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. आता फ्रेंड्स इथे बघा मी सिल्वर डस्ट येतो तो मी इथे मारलेला आहे. पूर्ण केकवर व्यवस्थित स्प्रे करून घेतलेला आहे. सिल्वर स्प्रे हा मार्केटमध्ये इझिली अवेलेबल असतो. याच्याने आपल्या केकला खूप अशी शायनिंग येते आणि सुंदर असा केक आपला रेडी झालेला आहे. हा केक तुम्हाला कसा वाटला कमेंट्स करून नक्की सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि भरपूर दिवस झाले आपला व्हिडिओ आला नाही. आता नक्कीच मी प्रयत्न करेल की आपले रेग्युलर व्हिडिओ येतील. थँक यू.